मग दुःखातनं सावरायला मी गोव्याला गेलो होतो. तेव्हा तिथं ती जेनी आली होती ऊन खायला. अच्छा, मला बघितल्या अशी बद करणं प्रेमातच पडली माझ्या. तुमच्या हा, मी पहिला लय खतरनाक दिसायची, आता काही कमी नाही. माझ्या प्रेमात पडली. अच्छा अच्छा. मग आमच्या दोघांचं लगीन झालं. दुपारी पूजा झाली, संध्याकाळी गोंधळ झाला. हा, बा. अशी कडी लावून घेतली, दुधाचा ग्लास बस 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 कळलं 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 पुढचं कळलं मला. नका सांगतो तुम्ही. नमस्कार नमस्कार आजोबा, नमस्कार आजोबा, नमस्कार. ए ओ आजोबा, ओ आजोबा. ओय ओय आयो गवाला. अहो कधीच आलोय, सगळी फालतुगिरी करून झाली. आवाज देऊन देऊन थकलो मी. ऐकायला काही येत नाही काय? नाही माझा जरा डोळ्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. माझा जरा कानाचा प्रॉब्लेम आहे. ऐकायला कमी येतं मला. नाही वाईच ऐकायला येत नाही, पूर्णच ऐकायला येत नाहीये तुम्हाला. बरं, मी जनगणना करायला आलो. जनगणना खाण्यासुमारी. काय खाण्यासुमारी नाही, इचलकरंजी लांब आहे ती. कन्याकुमारी इचलकरंजी. नाही अहो जनगणना म्हणजे मी तुम्ही एक, मी 2 3 4 5 6 7 8 असे जन मोजायचे, गणना करायची. जनगणना. जनगणना. मला सांगा तुमच्या घरात कोण कोण आहे? माझ्या घरात माझ्याच ना. तुमच्याच घरात. माझ्या घरात बघा असते आजा. नाव काय त्यांचं? रामचंद्र. अच्छा, हळू बोला, दचकायला होते. रामचंद्र. पुढे आजा माझा. आजी असती, पणजी असती, पंजा असतो, खापर पंजा, खापर पंजी सगळी असतात घरात. एक तुम्हाला जरा वाईट वाटेल, एक सांगतो तुम्हाला. हे जे आहे ना आता तुमचं, हे म्हणजे तुमचं मरणाचं वय झालेलं आहे आता. मरायला टेकलेलं आहे तुम्ही. आणि हे जे आता तुमचं चाललेलं आहे ना, ते बोनस आयुष्य आहे. आणि तरी तुम्हाला आजी आजोबा पणजी खापर पंजोबा सगळे आहेत? नाही, सगळी मरून गेल्यात. सगळी मेल्यात. मेलेत ना, म्हणजे गेलेत ना. अहो गेले ते गेले. गेलेल्यांबद्दल आता परत विषय नाही काढायचा. नाही, पण सगळी मरून गेल्यात ना. मरून गेलेत ना, मग ते मग इथे त्यांची नावं नाही लिहायची हो. इथे खाडापड होते ना आजोबा. नाही, पण ती जरी मेलेली असली का नाही, मग तरी माझ्या या घरात सगळी अजून वावरत असत्या. माझा आजा नाही नाही असं नाही करायचं. माझी आजी तबका तिकडे बसल्या, मेथीची भाजी खुडत्या. माझा पंजा त्या साईडला उभा आहे बघा. काय बोलतोय? माझा खापर पंजा अयो कसला इवाळतोय माझा खापर पंजा. का त्याच्या पायावर पाय देऊन उभा राहिलाय. सॉरी आमच्याच घरातील आमच्याच माणसाच्या पायावर पाय देऊन उभं राहत. बघा आजोबा, उगाच असं घाबरायचं नाही. एक तर माझी पार्टनर कालपासून मला सोडून गेली. अक्षरशः एकटा पडलोय मी, माहितीये. त्याच्यात असं घाबरायचं नाही. हा तुम्हाला सांगतो आजोबा. हा चला, तुमची बायको पोरं दाखवा. पोरं दाखवा, पोरं दाखवतो की त्याला काय तवा ते. काय मोर दाखवा म्हटलं ना, म्हणून मोर करून धावला. मोर नाही, मी पोरं दाखवा. पोरं बायको बायको दाखवा. बायको दाखवा. बायको दाखवा. तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला, मी बायको केलीच नाही.
मग तरी एवढी पोरं आहेत? नाही तसं नाही काय, मी बायको नाही केली, मग? मी बायका केल्यात. बायका केल्यात? अरे वा 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 वा, बायका केल्यात. हा. पहिल्या बायकोचं नाव सांगा. पहिल्या बायकोचं नाव माझ्या जनी. जन्मी. हा. वा वा वा. हा, वय काय तिचं? वय, 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 वय. हा, वय. हा 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 वय. वय सांगायचं तुम्हाला? हा वय वय सांगा. कवाचं सांगू? हा. म्हणजे आत्ताच सांगू हा. का ती मेली तवाचं सांगू? मेली ती? हा. मग कशाला इथे सांगताय? मगाशीच सांगितलं ना, गेलेल्यांचा विषय नाही काढायचा. हा चल बोला बोला. तुमची दुसरी बायको आहे ना? हा, दुसरी आहे. तिचं नाव सांगा. तिचं नाव जेनी. जेनी? हा. पहिली जनी, दुसरी जेनी. असं किती जनींना फिरवलंय तुम्ही? कॉमेडी. तिची ती निघून गेली. अच्छा, अच्छा, अच्छा. आता मी पण निघून जाईल. हा, मग बसा बोंबलं तिथं. सॉरी 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 सॉरी. नाही पण आजोबा एकदम दुसऱ्या बायकोचं नाव तुम्ही एकदम फॉरेन स्टाईल मध्ये ठेवलं एकदम. जेनी. फॉरेनरच होती ती. काय बोलता? हा, काय झालं, माझी जणी गेली ना, हा. मग मी असं दुःखात असं हे झालो होतो. काय, उलटे पडलात? नाही हो, दुःखात बुडलो अच्छा, अच्छा, होतो. बुडाले. मग दुःखात ना सावरायला मी गोव्याला गेलो होतो. तेव्हा तिथं ती जेनी आली होती ऊन खायला. अच्छा. मला बघितल्या अशी बद करणं प्रेमातच पडली माझ्या. तुमच्या हा, मी पहिला लय खतरनाक दिसायची. आता काही कमी नाही. माझ्या प्रेमात पडली. अच्छा अच्छा. मग आमच्या दोघांचं लगीन हा, झालं. हा, हा. दुपारी पूजा झाली, संध्याकाळी गोंधळ झाला. हा, बा. अशी कडी लावून घेतली, दुधाचा ग्लास बस प्यायला. बस 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 कळलं पुढचं कळलं मला. नका सांगतो तुम्ही. तर जेनी आजीला बोलवा. कोणाला? जेनी आजीला बोलवा. आता ती इथं कुठं आहे तेव्हा ती म्हणजे गेली पोर्तुगीजला निघून. हो, काय झालं माहिती आहे का, 1960 साली ते हे झालं ना, असं गोव्याचं ते असं हे फाळणी? नाही, फाळणी नाही हो, ते असं काय? स्वातंत्र्य झालं ना अच्छा, अच्छा, गोवा. हा, 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 स्वातंत्र्य. तेव्हा पोर्तुगीज लोक गेले निघून बरा गोव्याला. हो. मग ही म्हणली मला पण जायचं आहे माहेरला. अरे बाबा. मग गेली तेव्हा ते ह्याच्यात बसून असे, ते नसते का असं पाण्यात, बोट बोट बोट. हा, बोटीत बसून गेली निघून, परत आलीच नाही. अरे बापरे. मला गावला गेली ते गेलीच अहो, म्हणजे ती इथे नाहीये ना? नाही इथं. अहो मग नाहीये, त्यांचं नाव कशाला सांगता? इथे खाडा कोण होते नाव आजोबा? बघा, तुम्ही विचारताय म्हणून मी सांग. ठीक आहे मी जे विचारतो ना त्याची नीट उत्तर द्या. चला, मुलं बाळा काय आहेत तुम्हाला? पोरं किती आहेत? माहिती घे पोरं. हा, पोरं किती आहेत सांगा. 3 पोरं न 2 पोरी आहेत. 2 पोरी. अच्छा. हा, मग जनीला 2 पोरं 1 पोरगी. आणि जेनीला काय होतं का हो? ते मला कसं माहिती असणार ना आजोबा? का अशी फालतूगिरी करताय तुम्ही? 3 पोरं 2 पोरील्या. 3 पोरं 2 पोरी. हा ओके. पहिल्याचं नाव काय होतं? पहिल्या मुलाचं नाव काय होतं? हे रामचंद्र. रामचंद्र. हा. मग अशी तुम्ही तुमच्या आजोबाचं नाव रामचंद्र सांगितलं. मग ते हे त्याच्यावरच त्याचं नाव रामचंद्र ठेवलं. मग तो आहे काय? रामचंद्र आहे? तो लहानपणीच गेला पळून. अरे, लहानपणीच पळून गेला पळून लहानपणी. मग इथे त्याचं नाव नको लिहू. माघार येईल असं वाटतंय म्हणा. त्या कार्डावरनं नाव खुटलं नाही ना. अरे मग नाव लिहू का? बघा, लिहायचं असलं लिहा, पण तेव्हा आल्यावर मी घरात घेणार नाही त्याला. हाकलून देणार नाही मी त्याला. ए बघा, तो नाहीये ना इथे. नाही इथं. मग यार तुम्ही त्याचं नाव कशाला लिहायला लावताय यार? तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतो. अरे पण मी विचारते म्हणून तुम्ही सांगताय, पण नसलेल्यांची नावं कशाला तुम्ही लिहायला सांगताय? खाडा कोण होते? साहेब ओरडता तो आजोबा. काय असं काय करताय तुम्ही? तुम्ही दुसऱ्या मुलाचं नाव सांगा. त्याचं नाव हे अंशा. अच्छा. तो पोर्तुगालला गेलाय काय? नाही गेला. पळून नाही ना गेलेला? अजिबात. बोलवा त्याला. कुठं बोलवायचं आता? म्हणजे तेव्हा असेल त्याच्या नवीन आई बापाकडे. 12 वर्षाचा होता, 12 वर्षाचा. तेव्हा त्याला दत्तक देऊन टाकला. अरे यार, तुम्ही काय करताय यार? इथे नावं लिहितोय तुम्ही. दत्तक दिले तर त्याची तिकडे जनगणना होईल ना. असं काय करताय आजोबा? फालतूगिरी करताय तुम्ही. जोक करताय ना माझा? जोक करताय ना? जोक करताय ना? मला आजपर्यंत कधी जमलाच नाही. काय? ओक.
त्यासनी पण कवा तरी जमतो. काय ओ अरे यार फालतूगिरी चालली आहे तुमची तुमची एकदम फालतूगिरी चालली आहे. तुम्ही विचारताय ते मी सांगतोय फक्त. तुम्ही विचार करून मला विचारा की आपल्याला काय विचारायचंय, मग मी तुमचं विचारलेलं सांगे. जास्ती शहाणपणा करू नका, मला माझं काम शिकवू नका. मला कळतंय माझं काय काय करायचंय ते. Right. हा, ते दोन मुलं सोडा. ती मुलगी आहे ना त्यांना, त्यांनी एक मुलगी होती ना. बोलवा तिला. बोलवू? मुलगी दाखवा हो. चला मुलगी दाखवा. बोल काय हळूहळू चाल. मुलगी दाखवा ना यार. दाखव तू की त्याला काय तावात. रांग नंग दंग लंग ढक्कळ 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 ढक्कळ. एक मिनिट काय फालतूगिरी कसली चालली आहे? तुम्ही म्हणला की हलगी दाखव. अरे यार हलगी नाही हो, मुलगी दाखवा. मुलगी बोललोय, मुलगी. विचार तू ये तर तू ये. जास्ती शहाणपणा करून बोलू नका. मुलगी दाखवा. काय नाव काय आहे तिचं? तिचं नाव लिहा वनी. ती पोर्तुगालला गेलीये? नाही गेली. पळून गेलीये? पळायला नको का तिला? दत्तक दिलीये का? कशाला मारायला घेतोय कोण? अरे मग करते काय ती? करते काय? काय काय दाखवताय मी? तुम्ही विचारलं काय करता? ती खाती नुसती. सकाळ दुपार संध्याकाळ नुसती खात असती. खाऊन खाऊन घरदार इकायची वेळ आणल्या माझ्या होती. म्हणून म्हणलं बाया तुझं लगीन लावून देतो, नवऱ्याचं काय खायचं असेल ते खा. म्हणजे तिचं लग्न झालंय लगीन. अरे मगातपासून सांगतोय जे नाहीये त्यांचा विषय काढू नका ना यार. तुम्ही इथे खाडा कोणा तेव्हा साहेब ओरडता तो माझे. तुम्हीच विचारताय म्हणून मी सांगतोय. अरे यार नका ना मला हौस आल्या का बायका पोराचं उघडं पडाय. यार इथे चुकतंय ना हो. ते मुलांचं जाऊ दे. ते जेनीची मुलं आहेत ना, जेनीची मुलं आहेत ना दोन, ते त्यांचं तुम्हीच सांगायचं सगळं. मी एक शब्द विचारणार नाही, तुम्हीच सांगितलं. बस तुम्हीच सांगायचं. हा बोला. परत माझ्या नावानं वरडायचं नाही. एकतर तुम्हीच विचारताय. माझ्या जेनीच्या पोराचं नाव गौरव. तो पोर्तुगालला गेलेला नाही गेला. पळून गेलेला नाही गेला. दत्तक दिलाय नाही दिला. इथे जर त्याचं नाव लिहिलं तर तुम्हाला आवडेल ना? आवडेल पण लिहिलं काय नाव? लिहिलं. कशाला नाव लिहिलं त्याचं नाव तुम्ही लिहिलं कशाला सांगा? मी त्याला माझा पोरगा मानतच नाही अजिबात. एक नंबरचा हरामखोर पोरगा आहे, लुच्चा पोरगा आहे गावऱ्या माझी. कधी मिळाल नसल्या गावठी कोंबडी हाडली आता सगळ्या दुनियेत पिसत. एक नंबरचा नालायक आहे. दुसऱ्याच्या तुकड्यावर जगतो. गाढवासारखं डुकरासारखं नुसतं उकीर द्याव हिंडत असतो तो. अरे म्हाताऱ्या, अरे स्वतःच्या मुलावर एवढा राग कशाला काढतोय? एवढा राग माझा नाही, लेखकाचा राग आहे हो. खांडेकरनं लिहिलंय स्क्रिप्ट ही. अरे तो खांडेकर आणि गौरव त्यांची दुश्मनी नेहमीच प्रत्येक स्किटला असते रे. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको यार. आजोबा हो ती दुसरी मुलगी राहिली ना, तिचं सांगा हो प्लीज. तिचं सांगा. आता माझ्यावर बघा, मला त्रास होतोय, खूप त्रास होतोय. तुम्ही हळू विचारा की मला. तुम्ही कशाला वर चढून मला विचारताय? मग नाही विचारत. दुसरी मुलीचं नाव काय असेल? काय पण नाव? अरे सांगा ना तुम्ही. ती पोर्तुगालला गेली नाही गेली. ती पोर्तुगाल ती पळून गेली नाही गेली. पळून ती दत्तक दिली आहे का? नाही दिली दत्तक. मग इथे तिचं नाव लिहिलं तर चालेल का? चालेल. मला लय आवडतं आमच्या बरोबर नाव घेतलेलं तिचं. पण काय करायचं, मला सोडून निघून गेली माझी रसिका. गेल्या आठवड्यापर्यंत माझ्या बरोबर होती. रशिये का गेली, कशाला गेली, तिचं तिला परमेश्वरलाच माहिती आहे. अरे म्हाताऱ्या, अरे कसली फॅमिली रे तुझी. एक बायको इंडियन तर दुसरी पोर्तुगीजची. एक पोरगा दत्तक दिले तर एक पोरगा न सांगता गेलाय. एक पोरगी नुसती खाते तर एक पोरगी न सांगता गेली. अरे तू का नाही गेलास? तू का नाही मेलास रे म्हाताऱ्या? तू का नाही मेलास? मी तरी कुठे जिद्द आहे तवा. मी पण 200 वर्ष झालं मेल्यालो. मी मला थडग्यात बसून लई घाम आला होता. म्हणलं घराकडनं जाऊन यावं म्हणून मी इथं आलोय. पाहुणं, अहो गंमत करतोय मी. पाहुणं
अहो गंमत चव्हाण आहे मी जित्त आहे होय आईला गेलं वाटतंय आता हे जर नाव जनगणनेतनं कमी करायला लागतंय बहुतेक